Hello students, a very good morning to all of you. Now students, we have seen the tenses. आपण tenses पाहिलेले आहेत. There are three main types of tenses. आपल्या इंग्लिश लँग्वेजमध्ये किंवा मराठी लँग्वेजमध्ये जरी असेल तरी काळाचे टेन्स म्हणजे काय तर काळ. काळाचे तीन प्रकार आहेत. फ्युचर टेन्स, पास्ट टेन्स, प्रेझेंट टेन्स. वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ. वर्तमान काळ म्हणजे प्रेझेंट टेन्स, भूतकाळ म्हणजे पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळ. तर हे तीन प्रकार आहेत. त्याचे प्रत्येक काळाचे चार सब टाइप्स पडतात. बरोबर. नाउ टुडे वी आर गोइंग टू टेक अ रिव्हिजन अबाउट प्रेझेंट टेन्स. आज आपण प्रेझेंट टेन्सची रिव्हिजन बघणार आहोत. तर प्रेझेंट टेन्समध्ये वी हॅव ऑलरेडी सीन देर आर इन प्रेझेंट टेन्स 4 सब टाइप. फर्स्ट इज सिंपल प्रेझेंट टेन्स, सेकंड इज प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, third is present perfect tense and fourth is present perfect continuous tense. Now in this present tense we can see the 4 types of sentence in the present tense. आपल्याला माहिती आहे की सेंटेन्सचे प्रकार आपण पाहिलेले आहेत. तर त्या सेंटेन्सच्या प्रकारानुसार प्रेझेंट टेन्समध्ये म्हणजेच वर्तमान काळामध्ये असणारं वाक्य हे सेंटेन्सच्या प्रकारानुसार कसं सेंटेन्स स्ट्रक्चर असतं आणि त्याचं एक्झाम्पल कसं. म्हणजे काय, आपण वर्तमान काळामधील ॲफर्मेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच प्रेझेंट टेन्समधील ॲफर्मेटिव्ह सेंटेन्स. इन प्रेझेंट टेन्स ॲफर्मेटिव्ह सेंटेन्स, इट्स सेंटेन्स स्ट्रक्चर अँड इट्स एक्झाम्पल. इन प्रेझेंट टेन्स निगेटिव्ह सेंटेन्स, सेंटेन्स स्ट्रक्चर, एक्झाम्पल. प्रेझेंट टेन्स इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, sentence structure and example. And present tense interrogative sentence which having the WH question or we can say the WH word, its sentence structure and in example. Now let's see how the sentence in present tense if the affirmative sentence. जर का सकारात्मक वाक्य असेल प्रेझेंट टेन्समध्ये, सकारात्मक वाक्य म्हणजेच affirmative sentence, तर त्याचं सेंटेन्स स्ट्रक्चर कशा प्रकारे असतं आपण पाहूयात. Subject plus verb 1 or verb 5, that is yes or es form plus object. म्हणजेच काय, जर का सेंटेन्स प्रेझेंट टेन्स मधलं सेंटेन्स ॲफर्मेटिव्ह असेल म्हणजे सकारात्मक वाक्य असेल तर त्याचं सेंटेन्स स्ट्रक्चर जर subject plus verb 1 or verb 5, that is s or es form plus object असं असेल तर ते प्रेझेंट टेन्स मधलं ॲफर्मेटिव्ह सेंटेन्स असतं. वन मोर एक्झाम्पल वी कॅन सी. I go to school. Now go is a first form verb 1 and verb 5 that is yes or es form असतो. बरोबर. verb 1 म्हणजे कोणता, वर्बचा क्रियापदाचं पहिलं मूळ रूप जे कोणतं आहे, आय गो टू स्कूल, त्यातलं क्रियापदाचं मूळ रूप आहे गो. अनदर सेंटेन्स असंही असू शकतं, आय गोज टू स्कूल or here the subject we can change the subject also, like he goes to school. He goes to school and don't forget to give full stop. Okay, because it's a affirmative sentence. हे sentence affirmative असल्यामुळे full stop द्यायला विसरायचा नाही. Now the sentence structure is subject, verb 1 or verb 5, that is yes or es. verb 5 कोणता, yes किंवा es फॉर्म असलेला आणि verb 1 म्हणजे क्रियापदाचं मूळ रूप आणि verb 5 म्हणजे yes किंवा es प्लस ऑब्जेक्ट. जेव्हा असं सेंटेन्स स्ट्रक्चर असतं तेव्हा ते असतं ॲफर्मेटिव्ह सेंटेन्स प्रेझेंट टेन्समधलं, म्हणजेच काय, सकारात्मक वाक्य. नेक्स्ट इज निगेटिव्ह सेंटेन्स. निगेटिव्ह सेंटेन्स मीन्स नो स्टेटमेंट म्हणजेच नकारात्मक वाक्य. तर याचं सेंटेन्स स्ट्रक्चर कशा प्रकारे असतं आपण बघूया. सब्जेक्ट प्लस डोंट or doesn't plus
वर्ब वन प्लस ऑब्जेक्ट. जर का निगेटिव्ह सेंटेन्स असेल आणि सेंटेन्सचं स्ट्रक्चर सब्जेक्ट, डोंट और डझंट प्लस वर्ब वन प्लस ऑब्जेक्ट असेल तर ते कोणत्या टेन्समधलं असतं? प्रेझेंट टेन्समधलं. नाव लेट्स सी एक्झाम्पल. आय डोंट quarrel with anyone. I don't quarrel with anyone. Now keep in mind these sentence structure we are seeing, these are of simple present tense. हे आपण simple present tense म्हणजे साधा वर्तमान काळ, साध्या वर्तमान काळाचे हे सेंटेन्स स्ट्रक्चर बघतोय आपण. जर साध्या वर्तमान काळात ॲफर्मेटिव्ह सेंटेन्स असेल तर सब्जेक्ट, वर्ब वन और वर्ब फाइव प्लस ऑब्जेक्ट. अँड निगेटिव्ह सेंटेन्स सब्जेक्ट प्लस डोंट और डझंट प्लस वर्ब वन प्लस ऑब्जेक्ट. जसं की आय डोंट क्वारल विथ एनीवन, हा झाला साध्या वर्तमान काळातील निगेटिव्ह सेंटेन्स. नाव थर्ड इज इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. आता इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे क्वेश्चन सेंटेन्स, हे आपल्याला माहिती आहे. तर इंट्रोगेटिव्ह सेंटेन्समध्ये डू और डज प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब वन प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क. जर साध्या वर्तमान काळात म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स असेल आणि त्याचा सेंटेन्स स्ट्रक्चर काय असतं तर डू और डज प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब वन प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क. नाउ लेट्स सी एक्झाम्पल. डू यू पार्टिसिपेट in school function? Now if you have to keep in mind that thing, if the sentence is starting from do, जर का सेंटेन्स स्टार्टिंग होत असेल डू न आणि त्याचा एंड होत असेल क्वेश्चन मार्क न तर ते प्रश्नार्थक वाक्यच असतं. आणि जर का तुम्हाला एखादं प्रश्नार्थक वाक्य तयार करायचं असेल तर त्याची सुरुवात तुम्ही डू किंवा डजने करू शकता. जसं की जर सेंटेन्स सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये असेल आणि सेंटेन्स इंट्रोगेटिव्ह असेल तर सेंटेन्स स्ट्रक्चर असेल डू और डज प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब वन प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क. जसं की डू यू पार्टिसिपेट इन स्कूल फंक्शन? ओके. और वी कैन से डज शी पार्टिसिपेट इन डांस कॉम्पिटिशन? डज शी पार्टिसिपेट इन स्कूल फंक्शन? और वी कैन से डू यू पार्टिसिपेट इन स्कूल फंक्शन? और वी कैन से डज शी पार्टिसिपेट इन स्कूल फंक्शन? Okay, anyhow we can make, but sentence structure would be in interrogative sentence, simple present tense, interrogative sentence, do or does plus subject plus verb one plus object plus question mark. Then if the sentence is containing the WH question or WH word, the sentence structure will be WH word plus do or does plus subject plus verb one plus object plus question mark. आता तुमच्या हे लक्षात आलं असेल की सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये कोणत्याही प्रकारचं जर वाक्य असेल सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये ॲफर्मेटिव्ह, निगेटिव्ह, इंट्रोगेटिव्ह और इंट्रोगेटिव्ह WH वर्ड तर त्यामध्ये सेंटेन्समध्ये असणारा वर्ब हा फर्स्ट फॉर्ममध्येच येतो. वर्बचा पहिलं रूप हे सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये येतं. क्रियापदाचं मूळ रूप आपण त्याला म्हणतो. नाव WH वर्ड
plus do or does plus the subject plus the V1 plus object plus question mark. Now we can see the example. What do you do in the evening? What do you do in the evening? तो इव्हिनिंगला काय करणार आहेस? नाव व्हॉट इज अ WH वर्ड. आपण WH वर्ड बघितलेले आहे. WH सेंटेन्स म्हणजे काय? WH सेंटेन्स म्हणजे जेव्हा सेंटेन्सची सुरुवात WH वर्ड जसं की व्हॉट, वेअर या अशा प्रकारच्या शब्दांनी त्याची सुरुवात होते ते असतात WH सेंटेन्स, बरोबर, किंवा WH क्वेश्चन आपण त्याला म्हणतो. मग व्हॉट डू यू डू इन द इव्हिनिंग? सेंटेन्स स्ट्रक्चर WH word what, then do or does, anyone we have to use, so we use here do. What do, subject, subject plus verb 1 plus object. आता इथं वर्ब नाही दिलेला आहे म्हणून आपण काय वापरले? डू वापरलेला आहे पुन्हा एकदा, का तर तिथं वर्ब दिलेला नाही आहे. जेव्हा सेंटेन्समध्ये वर्ब नसतो त्यावेळेस डू, डज, डीड यापैकी एक वापरायचा असतो. मी इथं वर्ब 1 वापरायचं आहे म्हणून आपण तिथं डू वापरलं. Okay, or we can say one more example. Where does he go in the evening? Where does, we can say the another example. Where does he go in the evening? Now let's see here. वर्ब 1 दॅट इज गो. आता इथं वर्ब आलेला आहे. मगाच्या सेंटेन्समध्ये वर्ब नव्हतं म्हणून आपण डू वापरलं. आता इथं वर्ब कोणता आहे? गो हा वर्ब आलेला आहे. मग गो हे वर्बचं फर्स्ट फॉर्म आपण वापरलेला आहे गो. वेअर डज ही गो इन द इव्हिनिंग? ओके, नाव नेक्स्ट इज प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. If the sentence is in present continuous tense, let's see the sentence structure and the example. Now simple present tense we have seen. Now next is present continuous. That is the second form. Okay, present continuous. आता present continuous मध्ये या present continuous मध्ये सुद्धा affirmative sentence, negative, interrogative, WH question या 4 प्रकारातच सेंटेन्सचे टाइप्स असतात प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये. मग आता आपण बघूयात पहिलं ॲफर्मेटिव्ह सेंटेन्स. इन ॲफर्मेटिव्ह सेंटेन्स फर्स्ट सेंटेन्स स्ट्रक्चर इज सब्जेक्ट प्लस एम इज और आर प्लस वर्ब 4 that is ing form प्लस ऑब्जेक्ट. आता आपण सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये पाहिलं की सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये वर्बचा फर्स्ट फॉर्म येतो. साध्या वर्तमान काळात क्रियापदाचं मूळ रूप येतं आणि प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये ॲफर्मेटिव्ह सेंटेन्स असेल तर त्याच्यामध्ये क्रियापदाचं चौथं रूप जे की ing फॉर्म आहे. वर्ब 4 दॅट इज ing फॉर्म. नाउ लेट्स सी एक्झाम्पल. We that is subject, M is R. सब्जेक्टला अनुसरून ज्या प्रकारे सब्जेक्ट असेल त्या सब्जेक्टला अनुसरून M is R. On the basis of subject we have to use M or is or are after subject. So we have to use here are. We are. Now next is verb.
सो लर्निंग, लर्न हा मेन वर्ब आहे. सो वी हॅव टू ॲड ing to the learn, then it becomes learning. We are learning, that is verb 4. We are learning or English grammar. We are learning our English grammar. So subject plus am or is or are plus verb 4, that is ing form plus object. This is the simple sentence structure. हे अगदी साधं सेंटेन्स स्ट्रक्चर आहे ॲफर्मेटिव्ह सेंटेन्सचं प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये. देन निगेटिव्ह सेंटेन्स. आता हे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये निगेटिव्ह सेंटेन्स कशा प्रकारे असतं, तर सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस नॉट प्लस वर्ब 4 प्लस ऑब्जेक्ट. एक लक्षात घ्या, ज्यावेळी प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स असतो त्या प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये वर्बचं नेहमी 4th फॉर्म असतो आणि सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये आपण पाहिलं वर्बचा फर्स्ट फॉर्म. सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये वर्बचा फर्स्ट फॉर्म असतो किंवा वर्बचा 5वा फॉर्म ज्याला यस किंवा ईएस प्रत्यय लागलेला असतो, बरोबर. परंतु प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये कोणत्याही प्रकारच्या वाक्यामध्ये वर्बचा 4थाच फॉर्म जो की असतो ing फॉर्म. इन द प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स देयर इज वर्ब्स 4th form, that is verb plus ing form is there in any type of sentences. Now subject plus am is are plus not plus verb 4 plus object. This sentence structure is of negative sentence. Now let's see example. We are, now we have to add not. We are not, then this example only we can follow. एकच एक्झाम्पल आपण एकाच एक्झाम्पलचे कशा प्रकारे चेंजेस होतात तेच पाहूयात. We are not learning our English grammar. We are not learning our English grammar. हे झालं निगेटिव्ह स्टेटमेंट. निगेटिव्ह स्टेटमेंट म्हणजे आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. निगेटिव्ह स्टेटमेंटमध्ये नॉट आलेलं असतं म्हणून ते निगेटिव्ह स्टेटमेंट असतं. पण डोंट फॉरगेट टू गिव्ह अ फुल स्टॉप बिकॉज इट्स अ कंप्लीट सेंटेन्स. हे कंप्लीट सेंटेन्स असतं निगेटिव्ह सेंटेन्स जरी असलं तरी, त्यामुळे तिथे फुल स्टॉप द्यायला विसरायचा नाही. नाव नेक्स्ट सेंटेन्स स्ट्रक्चर दॅट इज इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. आता इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय, क्वेश्चन मार्क असलेलं म्हणजेच क्वेश्चन टाईप सेंटेन्स. सो इन दिस टाईप ऑफ सेंटेन्स एम इज ऑर आर कम्स ॲट द बिगिनिंग ऑफ सेंटेन्स. आता इंट्रोगेटिव्ह सेंटेन्समध्ये एम इज आर हे ॲट द बिगिनिंग म्हणजे सुरुवातीला येतं. एम इज आर प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब 4 प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क. Now in interrogative sentence or interrogative sentence which contains the WH word, don't forget to give a question mark. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्समध्ये क्वेश्चन मार्क द्यायला कधीही विसरायचा नाही आणि ॲफर्मेटिव्ह आणि निगेटिव्ह सेंटेन्समध्ये फुल स्टॉप द्यायला विसरायचा नाही. ओके. नाव एम इज आर प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब 4 प्लस ऑब्जेक्ट. लाईक वी कॅन सी द एक्झाम्पल. Are we learning our English grammar? Are we learning our English grammar? Now this is a question. हा प्रश्न विचारला. Are we learning English grammar? आम्ही इंग्लिश ग्रामर लर्न करतो आहोत का, असा प्रश्न विचारला की नाही. म्हणून हे झालं इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समधलं इंट्रोगेटिव्ह सेंटेन्समध्ये कशा प्रकारे सेंटेन्स स्ट्रक्चर असतं. एम इज आर प्लस सब्जेक्ट प्लस
verb 4 plus object. Now are we learning our English grammar? Okay. Now next is interrogative sentence which contains the WH word. आता इंट्रोगेटिव्ह सेंटेन्समध्ये WH वर्ड असताना सेंटेन्स स्ट्रक्चर कशा प्रकारे असतं? WH word plus is MR or we can say M is R plus subject plus verb 4 plus object plus question mark. सेंटेन्स स्ट्रक्चर कशा प्रकारे असतं? WH वर्ड म्हणजे जो कोणता WH वर्ड असेल व्हॉट, वेअर, ते WH वर्ड व्हॉट, वेअर, वॉज, WH वर्ड प्लस इज MR किंवा M is R आपण म्हणू शकतो प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब 4 प्लस ऑब्जेक्ट. आता व्हॉट किंवा वेअर हे WH वर्ड जे आहेत व्हॉट किंवा वेअर, मग हे WH वर्ड आपण दोन्हीपैकी एक कोणताही वर्ड तिथे येतो, जसं की व्हॉट, देन M is R, व्हॉट आर वी लर्निंग, व्हॉट आर वी लर्निंग. आता हा जो काही क्वेश्चन आहे व्हॉट आर वी लर्निंग, दॅट सेंटेन्स टेन्स इज प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. आता या सेंटेन्सचा टेन्स कोणता येतो, काळ कोणता येतो? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. इन द प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स इन इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स व्हॉट आर वी लर्निंग हे झालं प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. तर त्या सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट एक की वर्बचा नेहमी फर्स्ट फॉर्मच येतो अँड सिंपल अँड प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स वर्ब फोर्थ फॉर्म ऑफ वर्ब ऑलवेज देअर इन द प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. सो फोर्थ फॉर्म ऑफ वर्ब दॅट इज वर्ब प्लस ING. वर्बचा म्हणजेच क्रियापदाचा चौथा फॉर्म, चौथं रूप म्हणजेच क्रियापद प्लस ING प्रत्यय. क्रियापदाला जेव्हा ING प्रत्यय लागतो तेव्हा तो फॉर्म प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये असतो. नाव नेक्स्ट इज प्रेझेंट परफेक्ट टेन्स. Now we have to see the third type of present tense, that is present perfect tense. Present perfect tense, here also these four types of sentences: affirmative sentence, negative, interrogative, WH question. Now first is affirmative sentence. So subject, let's see the sentence structure. Subject plus has or have plus verb 3 plus object. Now here you have to keep in mind, always in present perfect tense there is third form of verb, that is verb 3. प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये वर्बचा नेहमी तिसरा फॉर्म असतो जो की असते वर्ब थर्ड. नाव affirmative sentence, sentence structure is subject plus have, has plus verb 3 plus object. Now example, we have known Mr. Sinha for a long time. Now this sentence is of present perfect tense affirmative sentence. प्रेझेंट परफेक्ट टेन्स मधलं affirmative sentence मध्ये सेंटेन्स स्ट्रक्चर कसं असतं? सब्जेक्ट
plus have or has. Okay, have or has plus verb third plus object. Then next is negative sentence. In negative sentence, subject plus have or has plus not plus verb 3 plus object. Subject have or has plus not plus verb 3 plus object. Now only change we have to make that have plus not, or we can say has plus not, haven't or hasn't. Like this example only we can follow. We haven't know Mr. Sinha for a long time. We haven't known Mr. Sinha for a long time. आता हे झालं निगेटिव्ह स्टेटमेंट प्रेझेंट परफेक्ट टेन्स. प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं निगेटिव्ह स्टेटमेंटमध्ये सेंटेन्स स्ट्रक्चर कसं असतं? सब्जेक्ट प्लस हॅव और हॅज प्लस नॉट प्लस वर्ब 3 प्लस ऑब्जेक्ट. Negative statement in present perfect tense. Now next is interrogative sentence. Interrogative sentence म्हणजे question sentence आपल्याला माहिती आहे. So have, has plus subject plus verb 3 plus object plus question mark. आता आपण अजून एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल. सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये जे काही ऑक्झिलरी वर्ब वापरले ते वेगळे होते, प्रेझेंट कंटिन्युअसमधले ऑक्झिलरी वर्ब वेगळे होते आणि प्रेझेंट परफेक्टमधले ऑक्झिलरी वर्ब वेगळे आहेत. प्रेझेंट परफेक्टमध्ये आपल्याला हॅव किंवा हॅजचाच वापर करायचे. प्रेझेंट परफेक्ट टेन्स वी हॅव टू यूज ओनली हॅव और हॅज. अँड वी हॅव ऑलरेडी सीन दॅट इन प्रेझेंट continuous tense we have to use am or is or are. आपण पाहिलं प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मधल्या कोणत्याही प्रकारामध्ये आपल्याला एम इज आर यापैकी एक वापरायचे. त्याचप्रमाणे प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये आपल्याला हॅव किंवा हॅज या दोन्हीपैकी एक वापरायचे. सो नाव लेट्स सी इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स एक्झाम्पल. हॅव और हॅज प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब 3 plus object plus question mark. Now let's see. Have we known Mr. Sinha for a long time? Question mark. Have we known Mr. Sinha for a long time? आपण त्यांना ओळखतो का खूप वेळापासून? अशा प्रकारे एक प्रकारचा क्वेश्चन विचारला गेला. ओके, सो हॅव और हॅज प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब 3 प्लस ऑब्जेक्ट. हॅव वी नोन मिस्टर सिन्हा फॉर अ लॉन्ग टाइम. द नेक्स्ट इज इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स दॅट इज WH वर्ड. नाव हियर WH वर्ड प्लस have or has plus subject plus verb 3 plus object. Subject plus WH word plus have has plus subject verb 3 object. आता subject verb आणि object याच्या आधी आपल्याला WH word आणि have किंवा has या दोन्हीपैकी एक शब्द वापरावा लागतो. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स WH क्वेश्चन असताना प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये. नाव लेट्स सी एक्झाम्पल. हाऊ लॉंग हॅव वी नो
Mr. Sinha. Now how is also a WH word. How long have we know Mr. Sinha? Or we can say one more type like who have we know for a long time. आता तुम्हाला WH वर्ड म्हणजे माहिती आहे. ज्या WH वर्ड म्हणजे सेंटेन्सची सुरुवात जेव्हा एखाद्या WH वर्डने होत असेल आणि त्या सेंटेन्समधीलच एक भाग उत्तर त्या प्रश्नाचे उत्तर म्हणून येतो त्याला WH क्वेश्चन किंवा WH वर्ड म्हणतात. आता वी कॅन मेक अ WH सेंटेन्स बाय टू टाईप. हाऊ लॉंग हॅव वी नो मिस्टर सिन्हा. Okay, so how long have we know Mr. Sinha? The answer we can say from a long time, खूप वेळापासून. Okay, or another type like who have we know for a long time. Who have we know for a long time? The answer will be Mr. Sinha. आपण कोणाला खूप वेळापासून ओळखतो तर मिस्टर सिन्हा. सो हाऊ, हू, व्हॉट, वेअर आता हे सगळे काय आहेत तर WH word आहेत. Now interrogative sentence WH question. The sentence structure will be in present perfect tense. WH word plus have or has plus subject plus verb 3 plus object. Now last is present perfect continuous tense. Now number 4, present perfect continuous tense. Now here also these 4 types of sentences. First is affirmative sentence. In affirmative sentence, present perfect continuous tense, the sentence structure will be subject plus has or have plus been plus verb 4 plus since or far. For not a far. For plus time phrase. Since or far. Now let's see one more time the sentence structure. Subject plus have or has been plus verb 4 plus since or far plus time phrase. Now this example, it has been raining. It has been raining for 15 minutes. Here we have to use for, not far. Far नाही तर for use करायचे आपल्याला. Sentence structure is subject have or has been plus verb 4 plus since or for plus time phrase. टाइम फ्रेज म्हणजे काय की वेळेच्या निगडीत असणारी एखादी फ्रेज जी की सेंटेन्समध्ये असते. ओके. नाव इट हॅज बीन रेनिंग फॉर 15 minutes. Full stop. Now this sentence is of present perfect continuous tense. Present perfect continuous tense मध्ये वर्बचा कोणता फॉर्म येतो? फोर्थ. वर्बचा फोर्थ फॉर्म येतो प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मधल्या कोणत्याही प्रकारच्या वाक्यामध्ये. पहिलं सेंटेन्स स्ट्रक्चर, सब्जेक्ट प्लस
have or has plus been plus verb for plus since or for plus time phrase. Like it has been raining for 15 minutes. Since किंवा for दोन्हीपैकी एक आपल्याला वापरायचं असतं, दोन्ही ॲट अ टाइम वापरायचे नाहीत. नेक्स्ट इज निगेटिव्ह स्टेटमेंट. निगेटिव्ह स्टेटमेंट सब्जेक्ट प्लस haven't or hasn't plus been plus verb for plus since or for plus time phrase. In negative sentence, only the change we have to make, that is have plus not or has plus not. आता ॲफर्मेटिव्हचं निगेटिव्हमध्ये करताना ज्या प्रकारे आपण पाहिलेलं आहे, आपल्याला चेंज काय करावा लागतो, फक्त जे ऑक्झिलरी वर्ब आहे त्याच्याबरोबर नॉटचा वापर करावा लागतो. मग इथं हॅव नॉट, हॅज नॉट. कोणत्या सेंटेन्समध्ये? प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. निगेटिव्ह स्टेटमेंट सब्जेक्ट प्लस हॅवंट और हॅझंट प्लस बीन प्लस वर्ब फॉर प्लस सिन्स और फॉर प्लस टाइम फ्रेज. लेट्स सी एग्जाम्पल. It hasn't been raining for 15 minutes. It hasn't been raining for 15 minutes. Okay. Now next is interrogative sentence. Interrogative sentence म्हणजे क्वेश्चन सेंटेन्स. तर यामध्ये सेंटेन्स स्ट्रक्चर कसं असतं? फर्स्ट have or has plus subject plus been plus verb for plus since or for plus time phrase plus question mark. सेंटेन्स स्ट्रक्चर कसं असतं? इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सचं प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असताना हॅव और हॅज प्लस सब्जेक्ट प्लस बीन प्लस वर्ब फॉर प्लस सिन्स और फॉर प्लस टाइम फ्रेज प्लस क्वेश्चन मार्क. नाउ लेट्स सी एग्जाम्पल. has. Okay. From the both the sentences we have using the has. So here also have or has, from that we have to use has. Has it been raining for 15 minutes. आता आपण एकाच सेंटेन्सचे हे टाइप्स बघतोय बरोबर. एकाच सेंटेन्सला आपण कसं ट्रान्सफॉर्म करू शकतो? निगेटिव्ह इंट्रोगेटिव्हमध्ये प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असताना ते पाहतोय. त्यामुळे आपण पहिल्या सेंटेन्समध्ये हॅज आहे, त्यामुळे इथं सुद्धा आपल्याला हॅजच वापरायचं आहे. एकाच सेंटेन्सचे हे फॉर्म्स आहेत बरोबर की नाही. सो इन इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स हॅव और हॅज प्लस सब्जेक्ट प्लस बीन प्लस वर्ब फॉर प्लस सिन्स और फॉर प्लस टाइम फ्रेज प्लस क्वेश्चन मार्क. आता इथं तुम्ही फॉरच्या ऐवजी सिन्स वापरून कसं बनवू शकता? हॅज इट बीन रेनिंग सिन्स 15 मिनिट्स असं सुद्धा बनवू शकता. नाव नेक्स्ट इज इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स WH क्वेश्चन और WH वर्ड. नाव फर्स्ट WH वर्ड वी हैव टू यूज. WH word plus have or has. Okay, WH word plus have or has plus subject plus been plus verb for plus question mark.
आता तुम्ही पाहू शकता इथं इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स असताना WH क्वेश्चनचं इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स असताना प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समधलं आपण सिन्स किंवा फॉर वापरत नाही. वी हॅव टू रिमूव्ह सिन्स ऑर फॉर. आपल्याला सिन्स किंवा फॉर काढून टाकायचं असतं इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स वापरताना, आपल्याला तिथे वापरायचं नसतं. नाव लेट सी एक्झाम्पल. हाऊ long has it been raining? How long has it been raining? The answer will be for 15 minutes. आता आपण इथं फॉर वापरले नाही आणि त्या सेंटेन्समध्ये जे काही आन्सर असणार आहे, जी टाइम फ्रेज, ओके, टाइम फ्रेज सुद्धा आपल्याला इंट्रोगेटिव्ह सेंटेन्समध्ये WH क्वेश्चन जर का प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समधला WH क्वेश्चन करायचा असेल तर आपल्याला काय काढायचं असतं? सिन्स ऑर फॉर. वी हॅव टू रिमूव्ह ॲज वेल ॲज वी हॅव टू रिमूव्ह टाइम फ्रेज अँड द सेंटेन्स स्ट्रक्चर विल बी WH वर्ड प्लस हॅव ऑर हॅज plus subject plus been plus verb for plus question mark. The sentence will be how long has it been raining? किती वेळापासून पाऊस पडतोय? The answer will be from last 15 minutes or since 15 minutes असं आन्सर होऊ शकतं. म्हणून आपल्याला since or for plus time phrase, this part we have to remove in the interrogative sentence WH question in the present perfect continuous tense. Now one more thing keep in mind in present tense. Present tense मध्ये simple present tense, present continuous tense, present perfect tense, present perfect continuous tense मध्ये वाक्याचे 4 प्रकार येतात. फर्स्ट इज affirmative sentence, negative sentence, interrogative sentence, WH question. Now in the simple present tense always we have to use first form of verb. In present continuous tense fourth form of verb, and present perfect tense third form of verb, and present perfect continuous tense fourth form of verb. Now these are the sentence structures of all the 4 types of present tense. Now in the notes I will give the sentence structure as well as more example with these tables. Thank you.